विखे पाटील परिवार, स्वर्गीय पद्म श्री विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळी जाऊन आज माझ्या आमदार झाल्यानंतर कामकाजाची सुरुवात करण्यापूर्वी या स्मृतीस्थळावर त्यांना अभिवादन करून त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला। तुम्ही पहिल्यांदाच आमदार झालात, पहिल्याच येतात मंत्रिपद मिळण्याची शक्यता काही मनात काही असा विचार काही नाही? आमदार होणं सुद्धा माझ्या याच्यात इच्छा नव्हती, म्हणजे माझ्या स्वप्नात नव्हतं। कारण मी जे काही काम करत होतो आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना विखे परिवाराने जो माझ्यावर विश्वास टाकला, त्या विश्वासामुळे आज मी भारतीय जनता पार्टीचं काम करताना शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडून आलो। आमदार म्हणून तुम्ही झालात संगमनेरचे, पण आमदार म्हणून तुम्ही संगमनेरचं पहिलं विकासाचं काम कुठलं करणार? पहिला संगमनेरचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित ठेवला गेला होता, असं माझं म्हणणं आहे। तो मी पाण्याचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देऊन जे आज संगमनेरमध्ये बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात युवकांची वाढली, त्यांना रोजगार देण्यासंदर्भात सुद्धा माझा प्रयत्न राहणार आहे। संगमनेरमध्ये त्या विरोधकांनी टीका केली होती की शिर्डीमध्ये दहशतीचं वातावरण आहे। आता तुम्ही संगमनेरचे आमदार झाला आहात, तर संगमनेरमध्ये याच्या अगोदर दहशतीचं वातावरण होतं जर असेल तर त्यावर तुम्ही काय उपाय करणार? संगमनेरमध्ये गेल्या 40 वर्षापासून दहशत होती, त्या दहशतीलाच लोकांनी झुगारलं की दहशतीतून मुक्त होण्यासाठी, भयमुक्त होण्यासाठीच संगमनेरच्या जनतेने पक्का निर्धार केला होता। आणि त्या माध्यमातूनच आम्ही सुद्धा निवडणुकीच्या वेळेस आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून सुजयदादा असतील सर्वांनी संगमनेरकरांना भयमुक्त करू हा जो शब्द दिला होता, त्या शब्दाच्या दृष्टीने आमची वाटचाल ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी संगमनेर तालुक्याची वाटचाल ही भयमुक्तीकडे सुरू झाली आहे। निश्चित विखे पाटीलांनीच मला उमेदवार दिल्यामुळं महायुती आज आमची महायुती आहे, त्यामुळं बरेचसे निर्णय हे महायुतीचे वरिष्ठ नेत्यांचे जे होतात त्यामध्ये विखे पाटलांचा खूप मोठा वाटा असतो। त्यामुळं मी भविष्यातही शिवसेनेचा आज आमदार आहे, त्यामुळं महायुतीचा घटक म्हणून मी निश्चितच सर्व जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या बरोबर आहे।